जय शिवराय मित्रांनो. MPSC योद्धाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 जुलै रोजी घडलेल्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडींबद्दल पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानक फ्रेमवर्क 2.0 कोणी विकसित केले आहे? नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानक फ्रेमवर्क 2.0 कोणी विकसित केले आहे? विकसित करणारी संस्था किंवा आयोग आहे क्षमता बांधणी आयोग. CBCने विकसित केले आहे. लक्षात ठेवा, क्षमता बांधणी आयोग. पुढचा प्रश्न, महिला आरोग्य कक्षाचे उद्घाटन कोणी आणि कुठे केले आहे? तर त्याचे उत्तर आहे केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्लीतील शास्त्री भवन येथे केले आहे. लक्षात ठेवा, अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्लीत शास्त्री भवन येथे केले आहे महिला आरोग्य कक्षाचे उद्घाटन. अर्जुन राम मेघवाल नवी दिल्लीत केलेलं आहे. पुढचा प्रश्न, महिला आरोग्य कक्ष कशासाठी सुरू करण्यात आला आहे? त्याचं कारण काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे? तर सरकारी कामाच्या ठिकाणी महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला आरोग्य कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क NIRF कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क कोणी सुरू केले आहे? तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय संघटित राष्ट्र चळवळ परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? ठिकाण लक्षात ठेवा, नोएडा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ध्वनी फिल्ट्रेशन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर सुरू करणारे राज्य आहे कर्नाटक. कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने म्हैसूर येथे सुरू केली आहे. ठिकाण विचारलं तर म्हैसूर आणि राज्य विचारलं तर कर्नाटक. ध्वनी फिल्ट्रेशन योजना लक्षात ठेवा, कर्नाटक राज्याने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन जीवन ज्योत 2 कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आले आहे? तर ऑपरेशनचा उद्देश काय आहे? रस्त्यावरील मुलांना वाचवण्यासाठी आणि त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, ऑपरेशन जीवन ज्योत 2. पुढचा प्रश्न, युवा आध्यात्मिक परिषद 2025चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर ठिकाणाचं नाव आहे वाराणसी. लक्षात ठेवा, युवा आध्यात्मिक परिषद 2025चे उद्घाटन वाराणसी येथे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आली? भारतीय खुली ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलनात, बिहारमध्ये. राज्य विचारलं तर बिहार सांगायचं आणि जर का ठिकाण विचारलं तर पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलन, बिहार. पुढचा प्रश्न, भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा कोठे आहे? नुकतीच वेधशाळा स्थापन केलेली आहे, तर ती लडाख राज्यात आहे. राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात. लडाख लक्षात ठेवा, भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा ही लडाख येथे आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप साठी कोणते मंत्रालय नोडल प्राधिकरण आहे? पुन्हा वाचतो प्रश्न, मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिपसाठी कोणते मंत्रालय नोडल प्राधिकरण आहे? तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय हे नोडल प्राधिकरण म्हणून आहे. पुढचा प्रश्न, ॲस्ट्रा हे कोणत्या प्रकारचे शस्त्रास्त्र आहे व कोणी विकसित केले आहे? त्याचं उत्तर आहे ॲस्ट्रा हे स्वदेशी बनावटीचे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे, जे DRDOने विकसित केले आहे. विकसित करणारी संस्था DRDO आहे. लक्षात ठेवा, ॲस्ट्रा शस्त्रास्त्र. तर हे होते आजच्या 21 जुलैच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत चॅनल पोचवा. धन्यवाद.